बघा बरं हा भाग झाला पाळीतील का? बदल झाला सर. कशाबद्दल? पाळीतील बदल. नाही नाही, ते तर खूप, कर्मचाऱ्यांचे नाही ताणतणाव म्हटलं. ते तर खूपच नाही. महाग आहे. हम्म. खूपच महाग आहे. बघा हे आठवते का? बघा आता बघा स्क्रीनवर बघा. बरोबर आहे का? इथपर्यंत आलो का आपण? कमी अनुपस्थिती याच्यावर आपण चर्चा केली होती. आठवते का? नाही, आपण इथं त्याच्यामध्ये येऊन थांबलो होतो सर. नाही नाही नाही, याच्यातला बराच भाग झालाय आपला. हो हो हो. बरोबर आहे. चर्चा झालेली पण आपण लिहिलेलं नाही मी. बरोबर. कमी कमी अनुस्पोष झाले ते. हा लक्षात. पॉईंट झाले पूर्ण. हो हा हा, पूर्ण झालेला आहे. हो. योगा ऍज परफॉर्मन्स बुस्टर किंवा कामगिरी सुधारण्यासाठी योग. हम्म. म्हणजे त्याच्यामध्ये एक पॉइंट आपला झाला होता की जर अनुपस्थिती कमी असेल, उपस्थिती कमी असेल, तर त्याचा डायरेक्ट थेट परिणाम कशावरती होतो? प्रोडक्ट वरती होतो. आपल्याला जे साध्य करायचं आहे त्याच्यावरती त्याचा थेट परिणाम होत असतो. म्हणून जर एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या कार्यालयामध्ये उत्पादन जर जास्त पाहिजे असेल, तर मनुष्यबळ सुद्धा तसंच पाहिजे, किंवा कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुद्धा चांगली असणं त्या ठिकाणी गरजेची आहे. त्यासोबत याच्यामध्ये अनुपस्थितीशी निगडीत असणारे जे घटक आहेत किंवा का ते अनुपस्थित राहतात याच्याविषयी आपण चर्चा केली होती. त्याच्यामध्ये हम्म. आजारीपणा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण त्याच्यामध्ये दाखवला होता. त्याच्यामध्ये काय कशा प्रकारचा आजारीपणा होता? 65%, 32% जीवनशैलीचे रोग, 21% जुनाट रोग, किंवा उर्वरित 12% असं वेगवेगळं त्याचं विश्लेषण सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. आता हे बघा, हे जे आहेत आपल्या दैनंदिन जीवनातील किंवा आपल्याशी निगडीत असणारे, पण कंपनीत काम करताना किंवा एखाद्या वर्क प्लेसच्या ठिकाणी काम करताना काही आपल्याला त्रास होऊ शकतात का? आपल्या शरीराला होतच काही ना. इजा होऊ शकतात का आपल्या शरीराला? किंवा याच्यावरती प्रश्न सुद्धा असा असतो बघा, की आय टी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यास सुचवा, असा प्रश्न असतो. आय टी क्षेत्र म्हणजे कशाशी निगडीत येतं ते आय टी क्षेत्र? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, याच्याशी निगडीत येतं. आणि विशेष काय, तिथं काय घेऊन जावं लागतं? खोऱ्या, कुदळ, टोपलं घेऊन जावं लागतं का? नाही नाही, कॉम्प्युटर. लॅपटॉप. हा बरोबर आहे. त्या क्षेत्राशी निगडीत काय आहे, कोणतं साधन आहे तिथलं कर्मचाऱ्यांचं? कॉम्प्युटर, लॅपटॉप लॅपटॉप. हे त्यांचं मुख्य साधन आहे. मुख्य साधन आहे. आणि तेच जर क्षेत्र जर कोळशाच्या खाणीतलं असेल, तर तिथं काय साधनं असतात? टिकाव फोड तिथं पाठी. खत जावं लागतो, टिकाव घेऊन जावा लागतो, पार घेऊन जावी लागते. बरोबर आहे. किंवा एक आता बघा, कंपनी म्हणल्यास फक्त आय टी क्षेत्रच आपण डोळ्यासमोर धरू शकतो का? नाही. नाही. भरपूर कंपन्यात, आता समजा लोहपोलाद उद्योग आहे, लोहपोलाद कारखाना आहे. त्याच्यामध्ये बघा, ज्या ठिकाणी लोखंडाचं ते वितळवलं जातं किंवा त्याच्यापासून वेगवेगळे पार्ट तयार केले जातात, तिथं काय अडचणी असतील कर्मचाऱ्यांच्या? तर उष्णता भयानक असते. हम्म. अगदी 32 दिवस काम करावं लागतं. अगदी लाल बुंदा असं लोखंड, ते त्याला व्यवस्थित समजा ते प्रोडक्ट होऊन बाहेर पडलं, किंवा त्याला काढणं, किंवा त्याला वेगळा आकार देणं, किंवा त्याला दुसरीकडे ठेवणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. परंतु ते लाल भडक विस्तवासारखं असतं, भरपूर उष्णता त्या ठिकाणी असते. मग असा देखील तिथं तुम्हाला प्रश्न घुमवू शकतात. जर समजा लोहपोलाद उद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही काय योगाभ्यास सुचवाल, असं तिथं विचारलं जाऊ शकतं. किंवा थोडक्यात आपण समजा, आता उद्योग म्हणले की भरपूर उद्योग आपण त्या ठिकाणी सांगू शकतात. अगणिताची उदाहरणं आपल्याला तिथे देता येतात. किंवा आणखीन एक बऱ्याच वेळेस विचारलेला प्रश्न म्हणजे सिमेंट कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही काय योगाभ्यास सुचवाल, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. मग बघा,
आता क्षेत्र कोणतंही असो, कारखाना कोणता असो, मग त्या कारखान्याशी निगडीत त्रास काय होतील हे बघायचं अगोदर. हम्म. बरोबर. आता समजा लोह पोलादामध्ये म्हणलं उष्णतेचा त्रास त्या व्यक्तीला होऊ शकतो. बरोबर आहे. किंवा ते सारखं लोखंड उचलणं म्हणा, जड असतं, लोखंड उचलणं, बाजूला ठेवणं, अशा गोष्टी असतील. त्याच्यामध्ये सुद्धा उचलण्याचं जे प्रमाण आहे, वजन उचलण्याचं प्रमाण आहे, ते सुद्धा तिथं जास्त असू शकतं. किंवा आपण सिमेंटच्या कारखान्यामध्ये म्हणलं तर तिथं काय त्रास असू शकतो, काय त्रास होऊ शकतो तिथल्या लोकांना, की धुळीचा. श्वसन श्वसन संबंधित त्रास त्या लोकांना तिथं होऊ शकतात. किंवा मग फक्त मॅन्युफॅक्चरिंग करणारा जो एक हा क्लब आहे किंवा एक हे आहे म्हणजे बॉडी आहे समजा, किंवा त्याच्यात सुद्धा आता समजा एकच हे आहे, कारखाना आहे, त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याची सुद्धा विभागणी होईल. जसं की फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. बरोबर आहे. फर्स्ट श्रेणीतले, पहिल्या श्रेणीतले, किंवा संस्थापक गट, व्यवस्था करणारा गट वेगळा असेल, किंवा प्रत्यक्ष वजन उचलणारा गट वेगळा असेल. बरोबर आहे. किंवा सगळ्या गोष्टीचं नियोजन लावणारा गट वेगळा असेल, किंवा तयार झालेल्या वस्तू विकण्यासाठी, मार्केटिंगसाठी हा वेगळा गट असेल. म्हणजे हे सगळेच कर्मचारी तिथं आले. मग त्या कंपनीतील समजा एखादा प्रश्न असेल तर त्या कंपनीतील आपल्याला प्रश्नाचं उत्तर कसं वाढवता येऊ शकतं बघा, की मग कंपनी एक आहे परंतु कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही सॉफ्ट काम करणारे आहेत, काही हार्ड काम करणारे आहेत. बरोबर आहे. काही सॉफ्टवेअरवर काम करणारे आहेत, कॉम्प्युटरवर काम करणारे आहेत. कॉम्प्युटरवर काम करणारे प्रत्येक कंपनीत येतातच, काही ना काही मॅन्युफॅक्चरिंग म्हणा किंवा त्या प्रोडक्टचं काय हे असेल म्हणा, सेल डिझाईन. सेल असेल तो लिहून ठेवावा लागतो, किंवा किती गेले, किती आले, किती विक्री झाली, पैशाचा हिशोब, हे सगळं कॉम्प्युटरवरती असतंच. म्हणजे प्रत्येकच म्हणलं तरी चालतं, कॉम्प्युटरवर काम करणारा एक वर्ग येतोच. म्हणजे जसं की ऑफिशियल काम करणारा एक वर्ग. त्याच्यानंतर जसं की थोडक्यात आपण ऊसाचा कारखाना धरूया, त्याच्यामध्ये सुद्धा मग कशा कशा प्रकारचे कर्मचारी येतील. आता साखरेचा पाक होणाऱ्या ठिकाणी वेगळे कर्मचारी असतील. बरोबर आहे. काही ठिकाणी गंधक मिसळणारे कर्मचारी असतील, काही ठिकाणी त्या भट्टीपाशी काही असतील, बॉयलर पेटवण्यासाठी बॉयलर चालतं बघा, तिथं तिथं विस्तव असतो, उष्णता असते. किंवा काही ठिकाणी मग साखर तयार झालेली आहे, पोते भरलेले आहेत, मग ती पोते उचलून दुसरीकडे ठेवणारे असतील. असे वेगवेगळे अनेक प्रकारचे कर्मचारी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग वेगवेगळ्या कर्मचाऱ्यानुसार त्यांचे त्रास सुद्धा वेगवेगळे असतील. बरोबर आहे. आता पोतं उचलणाऱ्या लोकाला डोळ्याचा त्रास होईल का? होणार नाही. त्याला कमरेचा त्रास होईल. बरोबर आहे. आणि कॉम्प्युटर पुढे बसून करणाऱ्याला काय त्रास होईल? डोळ्याचा त्रास होईल. असं म्हणजे वेगवेगळ्या त्या त्या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये त्या आपल्या क्षेत्राशी, आपल्या शरीरातील क्षेत्राशी संबंधित विकार होतात. बरोबर आहे. ठीक आहे. बघूया एखाद्या IT क्षेत्रातलं एक उदाहरण आपण बघूया, किंवा त्याला आपण सहजच असं सुद्धा म्हणू शकतो की ऑफिस सिंड्रोम, असं त्याला म्हणू शकतो, थोडक्यात नाव देऊ शकतो. बघूया काही इमेज मध्ये आपल्याला लक्षात येईल. खरंच बाबा कर्मचाऱ्यांना काही त्रास होतो का? मग त्याच्यासाठी आपल्याला योग काय सुचवता येईल का, काय योगाच्या बाबतीत? आता याच्यामध्ये दिले बघा, काय म्हणले, ऑफिस सिंड्रोम म्हणजे काय? ऑफिस म्हणजे कार्यालयीन कामकाज करणार आहे. हा, सिंड्रोम म्हणजे काही जे विकार आहेत, लक्षणांचा गट आहे, विकारांचा काही गट आहे, असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. बघा बरेच विकार इथे दाखवलेले आहेत बरं का, आणि सगळेच कर्मचाऱ्यांसाठी लागू पडतात, ऑफिशियल कर्मचाऱ्यांसाठी हे ते. बघूया एक एक थोडक्यामध्ये काय आहे. आता समजा IT क्षेत्र असेल किंवा कॉम्प्युटरवर काम करणारा कर्मचारी प्रत्येक ठिकाणी सापडतोच, किंवा विशेष करून IT असेल तर त्याच्यामध्ये बघा मग काय असतं, 8-8 तास, 9-9 तास, 12-12 तास कॉम्प्युटर पुढे बसून काम करावं लागतं.
कॉम्प्युटर पुढे बसून काम करावं लागतं. मग एकंदरीतच शरीरावरती कोणकोणत्या भागावरती त्याचा परिणाम होतो, तर बघा आपल्याला थोडक्यात इकडं अगोदर डोळा दाखवलेला आहे. बघा काय दाखवलेला आहे, डोळा. पहिल्यांदा डोळा. आणि काय म्हणले, काय काय सांगितले बघा, मायोपिया, ग्लुकोमा, प्रेसबायोपिया अशी वेगवेगळी तिथं हे दिलेली आहेत, विकाराचे नावं दिलेली आहेत. किंवा मायोपिया कशाला म्हणता येईल हो? माहिती आहे का कोणाला? नाही. डोळ्याशी संबंधित किंवा त्याला निकट दृष्टिता असं सुद्धा मराठीमध्ये म्हणतात. आता लक्षात आलं असेल बघा, निकट दृष्टिता म्हणजे हो. हम्म. काय इथं बघा कसं असते. थोडक्यात एक इमेज दाखवतो, मग लक्षात येईल तुमच्या. बघा सारखं आता समजा ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट फक्त कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यालाच लागू होते असं नाही. जे लोक रात्रंदिवस मोबाईल बघतात त्यांना पण ही गोष्ट लागू होते. म्हणजेच मेन कॉज काय आहे, स्क्रीन मधून येणारा प्रकाश. स्क्रीन मधून येणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्याचं काय नुकसान होऊ शकतं, डोळ्यावरती काय आघात होऊ शकतात, ते आपण थोडक्यात त्याच्यामध्ये बघू शकतो. मायोपिया सारखा त्रास त्या व्यक्तीला होऊ शकतो. म्हणजे काय बघा, डोळा तर दाखवलेला आहे आणि प्रकाश, लाईट इकडं आहे बघा पिवळा रंगाचा, तो जो डॉट आहे किंवा इकडे लाल अक्षरामध्ये लिहिले बघा, फोकल पॉइंट म्हणून लिहिलंय, बरोबर आहे. हम्म. हा फोकल पॉइंट जो असतो तो मध्ये असतो. म्हणजे हा जो प्रकाश आहे पूर्ण त्या मागच्या पडद्यावरती पडला पाहिजे. मग अनेक इमेज आहे का बघतो मी, तुम्हाला लक्षात येईल. याच्यामध्ये पाहू शकतो बघा. पहिल्यांदा काय दाखवले, नॉर्मल विजन, चांगली दृष्टी दाखवलेली आहे. बाहेरून आलेला पिवळा जो प्रकाश आहे तो सरळ कुठं पडलाय हो, मागच्या पडद्यावर पडलेला आहे, हो. बरोबर आहे. आता तोच 2 नंबरचा बघायचा, वरून 2 नंबरचा, त्याच्या मागचा मायोपिया म्हणलेले त्याच्यावरती. आणि हम्म. बाहेरून आलेला जो प्रकाश आहे तो पडद्यावरती पडलाय का, नाही, नाही. त्याच्या नाही. अलीकड पडलाय, त्याच्या अलीकड पडलाय. म्हणजे त्याला काय होणार आहे, जवळचं जे आहे ते त्याला दिसत नाही, कमी दिसतं, अंधुक होत जातं, वरचेवर तो त्रास वाढत जातो. आता खालचे प्रकार तुमच्या अभ्यासाला नाहीत, ठीक आहे. बघू आता मायापियाविषयी. मग अशा प्रकारचे त्रास जे आहेत ते आय टी क्षेत्रातील कर्मचारी असतील किंवा कॉम्प्युटरवरती काम करणारे कर्मचारी असतील किंवा टॅबवरती काम करणारे कर्मचारी असतील. आता समजा सहजच मी एक उदाहरण देतो. आपल्या याच्यामध्ये काम करणाऱ्या काय पीएचसी मध्ये वगैरे किंवा प्राथमिक आरोग्य म्हणा किंवा त्या ठिकाणी काम करणारे म्हणा, हे असतात बघा, सीएचओ असतील किंवा एएनएम असतील, त्यांना तो डाटा भरायचा असतो टॅबवरती. इतका अमाप डाटा डाटा असतो, तो हात बोट सुद्धा दुखतात हाताची, सारखं ते भरत बसावं लागतं, रात्रंदिवस ते भरायचं काम करतात. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, प्रकाश किरण डोळ्यावरती पडतात. किंवा थोडक्यात आपण रोजच आपल्या जीवनातील उदाहरणं देऊ शकतो. रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसणं किंवा दिवसभर मोबाईल बघत बसणं, असे पण काही प्रकार घडतात. सगळे जर सगळ्यासोबत घडतात असं नाही. तुम्ही म्हणताल की आम्हाला सर बिना कामाचं समजते काय, म्हणजे काम नाही का आम्हाला रात्रंदिवस बघत बसू, असं काही नाही. किंवा एखाद्याच्या जीवनामध्ये तसं होऊ शकतं, ठीक आहे. आता हे झालं डोळ्याशी संबंधित, बरोबर आहे. आणखीन काय दिलंय पुढं हो, वाचलंय का पुढे कोण, महायुपीआयच्या नंतर काय होतं, ग्लुकोमा, काचबिंदू सारखा प्रकार आहे, किंवा प्रेस बायोपिया. याच्यात काय होतं, डबल डबल दिसतं, एकच गोष्ट डबल डबल दिसू शकते. एकदा एका इमेज मध्ये बघा म्हणजे लक्षात येईल परत.
याच्यामध्ये बघू शकता. अ, म्हणजे अंधुक अंधुक दिसतं, अंधुक. वरचं जे आहे स्पष्ट दिसते बाबा नॉर्मल आय मध्ये, आणि खालचं जे आहे तो ए जो आहे तो कसा दाखवलेला, अंधुक दाखवलेला आहे. नांदूक. द फिगर्स क्लोज अपियर ब्ल्युरी, म्हणजे अंधुक अशा स्वरूपाच्या त्या दिसतात. म्हणजे हे कशामुळे होतंय हो सगळं? स्क्रीनचा स्क्रीनमुळे. परिणाम. स्क्रीनमुळं. स्क्रीन टायमिंग जास्त असल्यामुळं हे वेगवेगळे असे परिणाम आपल्या डोळ्यावरती घडून येऊ शकतात, दिसून येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्या पुढे आणखीन काय आहे बघूया. त्याच्यानंतर हृदय दाखवले बघा, हृदयाचं चित्र दाखवले. आणि काय म्हणलंय, ब्लड प्रेशर असं म्हटलंय. का होत असेल हो यांना ब्लड प्रेशर? दोन कारण आपण तिथं देऊ शकतो, दोन कारण देऊ शकतो. सांगता येईल का काय? मी तर सांगणारच आहे. दोन. शरीराची हालचाल कमी असल्यामुळे. कशाचं? शरीराची हालचाल कमी असल्यामुळे, जास्तीत जास्त हा, बसल्यामुळे. ठीक. फिजिकल कामाचा ऍक्टिव्हिटी. फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि कामाचा प्रचंड ताण. हा, आणि हे दुसरं किंवा ह्याला पहिलं पण म्हणू शकतो. एक आणि दोन, दोन गोष्टी त्या ठिकाणी सांगू शकतो. एक म्हणजे कामाचा ताण, किंवा ह्या ताणामध्ये मग तुम्ही पुन्हा विश्लेषण करू शकता. त्याच्या संबंधित कामाचा ताण, कर्मचाऱ्यांचा ताण, तिथल्या वातावरणाचा ताण, त्या गटबाजीचा ताण, असं वेगवेगळं तिथं ताणामध्ये तिथं विश्लेषण करू शकता. परंतु एकच वाक्यात आपण म्हणायला गेलो तर कामाचा ताण पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, फिजिकल ऍक्टिव्हिटीचा अभाव, शारीरिक हालचालीचा अभाव. हा जो अभाव आहे तो ज्या कर्मचाऱ्यामध्ये असेल त्यांना तर तो त्रास दिसूनच येणार आहे. काय होतं बघा नेमकं, की दिवसभर एका ठिकाणी बसून असल्यामुळं नंतर जो तो घरी येतो परत, त्यावेळी काय होतं की तो थकलेला असतो. त्याच्यामुळं मग कमीत कमी वेळ मिळणं, अशा पण गोष्टी होतात. किंवा तो आला घरी की थोडंसं घरी बसावं वाटतं, लेकरं बाळा असतात त्यांच्यासोबत खेळत बसणं, किंवा घरी गप्पा चर्चा करणं, थोडा वेळ घालवा वाटतो सर्वांनाच, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये थोडाफार वेळ जातो, संध्याकाळ होते, संध्याकाळ झाली की जेवण खाणं होतं, की झालं, मग रात्री जेवण झालं की मग तर काय आपल्याला फिरावंच वाटत नाही, झोप येते, गुंगवायला लागतं. म्हणजे असं संध्याकाळी होतं, आणि सकाळी जायची घाई असते. आणि होतं काय बघा विशेष, दिवसभर काम केलेलं असल्यामुळं रात्री एकदा झोपलं की सकाळी कधी जाग झाली कळतच नाही, एवढी गाढ झोप असं लागून जाते. आणि सकाळी उठलं की सकाळी सुद्धा फिरण्यासाठी, मग संध्याकाळी फिरणं होईल एखाद्याला, परंतु सकाळी फिरणारा म्हणजे लय अवघड, कारण सकाळी उठणंच होत नाही, बरोबर आहे. 5 वाजता, 6 वाजता, 4 वाजता. आणि एक विशेष गोष्ट बघा, आपल्या समाजामध्ये एक हे आहे, की पहाटे 4 वाजताच फिरायला जायला पाहिजे, किंवा पहाटे 5लाच जायला पाहिजे, किंवा पहाटे 6लाच जायला पाहिजे. हे थोडस आपण समाजामधून थोडस दूर ठेवायला पाहिजे, हे गरजेचं आहे. आता समजा पहाटे 4 वाजता आपण फिरायला जातोय, किंवा पहाटे 5 वाजता आपण योग करतोय, प्राणायाम करतोय, हे तर खूप छान आहे, बेस्ट आहे, बेस्ट. परंतु त्याच्यात पण तीन गोष्टी असतात, गुड, बेटर आणि बेस्ट. 4 वाजता तुम्ही योगाभ्यास करताय किंवा 4 वाजता फिरायला जाताय, हे काय आहे, बेस्ट आहे. त्याच्यानंतर 5 वाजता आलाय, हे गुड आहे, सॉरी, बेटर आहे. बेटर. आणि तुम्ही 6ला 7 जाताय, वाजता आला. तर 6च्या नंतर कधीही जावा, 6ला जावा, 7ला जावा, बरोबर आहे, तरी पण ते शरीरासाठी चांगलंच आहे. किंवा जर तुम्हाला ह्या पहाटेच्या वेळेमध्ये वेळ मिळालाच नाही, तर इतर ज्या वेळी तुम्हाला वेळ मिळेल, दुपारी वेळ मिळेल, संध्याकाळी वेळ मिळेल, किंवा रात्री वेळ मिळेल, त्यावेळी आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळी वेळ मिळेल अशा वेळी.
किंवा सहजच बघा, थोडक्यात मी काल परवाच ह्याला गेलो होतो पुण्याला. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी करणाऱ्या काय काय गोष्टी आपल्या जीवनात झाल्यात बघा. की आपण चालत जायचं जायचं तर कमीच झालंय गाडीमुळं. किंवा रेल्वे स्टेशनला उतरल्या उतरल्या ऑटो येतात घेऊन जायला, किंवा ऑटो लागलेले असतात, किंवा रॅपिडो म्हणा काय तर असेल त्याच्यामध्ये बसून आपण जातो. किंवा तिथून खाली उतरण्यासाठी किंवा वर चढण्यासाठी सुद्धा पायऱ्या कशा आहेत, त्या ऑटोमॅटिक पायऱ्या आहेत. बरोबर आहे. ते आपला पण एस्केलेटर. आपला पण वर घेऊन जात. म्हणजे हालचाल किती कमी होते बघा, शरीराच्या हालचाली किती कमी होते. तिथं पण आपल्या हालचाल व्हायची कट झाली. किंवा आपण थोडंफार चलत जाणार होतो, ते सुद्धा ऑटोमुळं कट झालं. बरोबर आहे. नंतर काय झालं, आपण त्या बिल्डिंग पर्यंत गेलो. आता बिल्डिंगहून आपल्याला जायचं होतं 5व्या मजल्यावर. बरोबर आहे. मग काय झालं, तिथपर्यंत गेलो आपण, लिफ्ट. ऑटोतून उतरलो, उतरल्यानंतर गेट उघडलं, गेट उघडून दारापर्यंत पहिल्या फ्लोअरला गेलो आपण. पहिल्या फ्लोअरवरून आपण 5व्या मजल्यावर आपण पायऱ्या वाटे जायला पाहिजे होतं, पण काय केलं आपण, लिफ्टचं बटन दाबलं. बरोबर आहे. लिफ्ट मध्ये बसलो आणि डायरेक्ट 5व्या मजल्यावर गेलो आपण. बरोबर आहे. जे शरीराच्या हालचाली कमी करणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात किती होत आहेत बघा, थोडस लक्ष ठेवायचं. आता योग अभ्यास किंवा शरीराच्या हालचाली किंवा आता योग अभ्यास म्हणजे सुद्धा काय आहे, हा सुद्धा एक फिजिकल ऍक्टिव्हिटीचा भाग आहे. मग तो तुम्ही कोणीही प्रकारे करा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे. कोण झुंबा करून फिजिकल ऍक्टिव्हिटी करेल, कोण रनिंग करून फिजिकल ऍक्टिव्हिटी करेल, कोण सायकल चालवून फिजिकल ऍक्टिव्हिटी करेल. वेगवेगळ्या गोष्टी करून ते फिजिकल ऍक्टिव्हिटी करतील. बरोबर आहे. परंतु आता आपण सहजच खालच्या मजल्यावरून 5व्या मजल्यावर पायऱ्या चढत गेलोय, म्हणजे हे सुद्धा फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहे. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्या शरीराला मदत करणारी आहे, शरीराला चांगलं ठेवणारी आहे. आता सकाळी उठूनच व्यायाम केल्यासच आपलं शरीर निरोगी राहील असं नाही. तर ह्या रोजच्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, थोडस इथून थोडस, आता समजा मार्केट जवळच आहे, पण आपण लगेचच गाडीवर किक मारतो आणि लगेचच जातो. हे थोडस आपल्या जीवनातलं कट करायला पाहिजे. फिजिकल ऍक्टिव्हिटी लेस करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या थोड्याशा आपल्याला स्वतःला कट करता येतात का बघायच्या. किंवा बघा, मी जवळपास 12वीला का काहीतरी होतो, त्यावेळी आमचा एक पेशंट होता दवाखान्यामध्ये. आणि त्यावेळी सहजच बघितलं की सगळेजण लिफ्टचा वापर करत होते, पण एक डॉक्टर आले आणि ते लिफ्ट न गेले नाहीत, पायऱ्या चढत वर गेले. मग मला कोडं पडलं तेव्हा, आणखीन तेवढं काय आपल्याला माहित नव्हतं. मला कोडं पडलं की एवढे मोठे डॉक्टर आहेत, सगळेजण लिफ्टनं जात आहेत आणि डॉक्टरच पायऱ्यावरती चढत जात आहेत, असं थोडस हे वाटलं, वेगळं वेगळं वाटलं. वाटलं. बरोबर आहे. परंतु ते आता कळते की ते पायऱ्या चढत का गेले. बरोबर आहे. कारण फिजिकल ऍक्टिव्हिटी लेस आहेत, त्याच्यामुळे त्या निमित्तानं तर ते पायऱ्या चढत वर जातील, थोडीशी हालचाल शरीराची होईल, असं त्या ठिकाणी आहे. म्हणजेच सकाळी उठूनच आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्यास आपल्या शरीराला फायदा होता असं नाही, तर लेग्स ऍक्टिव्हिटी करणाऱ्या गोष्टी कमी करा, टाळा, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला फायदा होत असतो. होतो. किंवा आता बघा, याच्यामधलं एकच उदाहरण देतो आणि आपण पुढे जाऊया. ह्याच्यातले लोक, खेड्यातील लोक सुद्धा धारी काढण्यासाठी सकाळी काय करतात, शेताला जातात. शेतात. बरोबर आहे. किंवा संध्याकाळी सुद्धा धार काढण्यासाठी शेताला जातात. पूर्वी कसं जायचे, चलत जायचे. आता कसं चाललेत, गाडीवर चाललेत. गाडीवर. बरोबर आहे. झाले हो. 1 मिनिटात. मग तिथं अशा प्रकारे फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्या वरचेवर कमी होत चाललेल्या आहेत. आणि शरीरातले जितक्या फिजिकल ऍक्टिव्हिटी लेस, तितकं शरीर आपलं रोगाला व्याधीग्रस्त. रोगाला बळी पडणार आहे. आणि इम्युनिटी सुद्धा, जितकी फिजिकल ऍक्टिव्हिटी लेस तितकी इम्युनिटी सुद्धा लेस, कमी. असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडस जरी व्हायरल इन्फेक्शन असेल वातावरणामध्ये, तर लगेचच मग बळी पडतात. एक झालं की दुसरा, तिसरा, चौथा. घरात एकाला झालं की लगेचच बाकीचे सगळे पण आजारी पडतात. या अशी बरेच कारण आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. कुठं होतं आपण नेमकं, दुसरीकडे चालू वाटतं. नाही, बरोबर आहे.
कार्यालयीन हा कामकाजामुळे होणारे विकार. ब्लड हृदयाचं चालू प्रेशर होता आपला विषय. ब्लड प्रेशर हा पर्यंत सांगतो त्याचे ते हा दोन ब्लड प्रकार, कामाचा ताण आणि शारीरिक हालचाली. हा 2 ताण. आता बघा, शारीरिक हालचाली तर आपण बघितलोच, त्याचा किती परिणाम शरीरावरती आहे. दुसरं म्हणजे ताण जो आहे कामाचा, त्याच्यावरती सविस्तर माहिती आपण याच्यामध्ये बघितलेली आहे. कोणत्या सेमेस्टरमध्ये? फर्स्ट सेमेस्टरमध्ये बघितलेली आहे. बरोबर आहे. ताणामुळं काय काय गोष्टी घडतात? बीपी वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात, अं, डोक्याचं दुखणं वाढतं. बरोबर आहे. बीपी वाढला की मग डोळ्याला त्रास होतो, डोळ्याला दिसायचं कमी होतं. अशा वेगवेगळे बरेच प्रकार, अंग थरथरायला लागतं, घाम यायला लागतो, केस गळायला लागतात. असे बरेच प्रकार आपण नुसत्या ताणामुळं काय काय होतं आपण ते सगळं पाहिलं होतं. आणि त्याचा थेट परिणाम कशावरती आहे? हृदयावरती आहे. म्हणजे हे सगळे परिणाम जर आपल्याला टाळायचे असतील तर आपल्याला तिथं योगाभ्यास अत्यावश्यक आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, आणखीन बघूया काय आहे पुढं, काय म्हणले बघा. हृदयाच्या नंतर काय दाखवले? आता फक्त हाय ब्लड प्रेशर हाच भाग तिथं नाही बरं का. तिथं आणखीन काय होतं की बसून राहिल्यामुळं आपण काय करतो? आता समजा जेवण केले, आपण जेवण केलंय किंवा सकाळी 1 लिटर तेल आपण आपल्या ह्याच्यामध्ये टाकलंय, गाडीमध्ये टाकलंय आणि गाडी तिथंच बसून आहे. परत 1 लिटर टाकलं, परत गाडी बसून आहे. परत रात्री 1 लिटर टाकलं, परत गाडी बसूनच आहे. मग तेल पार होईल का ती? का साठत राहील? नाही ना, साठत राहील ना, खर्च साठत होणार नाही. राहणार आहे. अगदी तशाच प्रकारे अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपण सांगू शकतो की सकाळचं जेवण झालं तिथंच खुर्चीवर बसलो, दुपारचं जेवण झालं तिथंच खुर्चीवर बसलो, रात्रीचं जेवण झालं तिथंच बसलो. म्हणजे जितकं आता समजा 1 लिटर पेट्रोल टाकलंय, किमान एक 10-15 किलोमीटर तर चालायला पाहिजे गाडी. बरोबर आहे. 1 लिटर मध्ये 50 किलोमीटर जाते, परंतु कमीत कमी 10-15 किलोमीटर तर गेली पाहिजे, म्हणजे ते कमी होईल, थोडस पार होईल तेल. वन आणि काय वन फोर्थ होतं, चालायला पाहिजे. मग ज्याप्रमाणे गाडीमध्ये ते साठून राहतं त्याचप्रमाणे हे खाल्लेल्या अन्नातून मिळणारी जी ऊर्जा आहे, कालच म्हणलं बघा आपण, ऊर्जा कशा कशातून मिळते? एक अन्नातून आणि दुसरी प्राणातून, श्वासातून. प्राणातून. म्हणजे खाल्लेल्या अन्नातून जी मिळणारी ऊर्जा आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅलरीज, ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये ती आपल्याला मिळत असते. आणि ते काय होतं मग? साठत जातं, तसंच शरीरात साठत जातं. आवश्यक तेवढ्या हालचाली होत नाहीत, आवश्यक तेवढं ग्लुकोज वापरला जात नाही, कॅलरी बर्न होत नाहीत आणि होत जातं काय? साठा वाढत जातो. मग ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये होतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. आणि बघा, अशा जे कर्मचारी आहेत यांचं आपण सहजच आपण पाहायला गेलो तर दृश्य कसं दिसतं त्यांचं? मोठमोठालं पोट दिसतं, शरीर वगैरे सुटलेलं दिसतं. बरोबर आहे. म्हणजे विनशर्ट हम्म. वगैरे केलेला असेल, बरोबर असं बसलेला असतो टाईट एकदम फिट. म्हणजे पोटाचा घेर आपल्याला सांगून जातो की त्याच्या शरीरामधलं जे अन्नाचं किंवा ग्लुकोजचा साठा भरपूर झालेला आहे, तेल साठून राहिले त्याच्या शरीरामध्ये, असं आपण तिथं सहजच पाहिल्या पाहिल्या ओळखू शकतो. बरोबर आहे. मग हम्म. अशा ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा इथं काम करणाऱ्या लोकांसाठी काय आहेत? हानिकारक आहेत, त्रासदायक आहेत, आरोग्य बिघडवणाऱ्या आहेत. मग आणखीन एक गोष्ट काय होते बघा, की हृदयाचं आरोग्य चांगलं असण्यासाठी किंवा हृदयाला मजबूत करण्यासाठी आपण बरेच वेळेस पाहिले की जिकडं जेवढे ठोके ही होतील किंवा ज्यांची लेस ऍक्टिव्हिटी असते अशा लोकांचं थोडीशी जरी हालचाल केली की हृदयाचं धडधडणं वाढतं. ठीक आहे, वाढायला पाहिजे, वाढायला पण पाहिजे, बरोबर आहे. आपण ह्याचं काम करतोय, ताकदीचं काम करतोय किंवा काहीही करतोय तर हृदयाचं धडधडणं वाढणं साहजिक आहे, वाढायला पण पाहिजे. पण रिटर्न पण यायला पाहिजे. हम्म. बरोबर आहे का? आता ओटीपी आलेला आहे हृदय बरोबर. का? पाठवला.
रिटर्न पण यायला पाहिजे, पण जे लेस ऍक्टिव्हिटी करणारे आहेत लोक, त्यांच्यामध्ये काय होतं की रिटर्न लवकर येत नाही. हम्म. किंवा अ, आता समजा म्हणजे ती गती वाढण्याचं जे प्रमाण आहे, हृदयाचं गती वाढण्याचं जे प्रमाण आहे, ते पण हे होतं, म्हणजे कमी होतं. थोड्याशा कामामुळे लगेचच गती वाढते, हार्टबीट लवकर वाढतात. तितके वाढायला आवश्यक नाहीत, पण थोड्याशा कामामुळे लगेच वाढतात आणि वाढलेले लवकर कमी होत नाही. असे प्रकार पण तिथं दिसून येतात. आणि पोट वाढले म्हणजेच आता हे तेल जसं साठा होता तसा ग्लुकोजचा साठा झाला, म्हणजेच त्याचं नंतर रूपांतर फॅट मध्ये होतं. मग फॅट वाढलं म्हणजेच करोनरी आर्टरी डिसीज, कोलेस्ट्रॉल जमा होणं, गाठी होणं, असे वेगवेगळे प्रकार तिथं हृदयाच्या संबंधित होऊ शकतात अशा कर्मचारी लोकांचं. त्याच्यानंतर बघूया पुढे काय म्हटलंय आणखी. गॅस्ट्रिटिस जिअर्ड असं एक म्हणलेलं आहे बघा. म्हणजे काय, याचं चित्र कशाच दाखवले हो इथं, ते कशाचं जठर आहे हे, जठराचं जठरात. आणि जठर कशाशी संबंधित आहे, काय काम करतं त्यानं, पचन संस्था. खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्याचं काम त्यानं करत असतं. मग आता एकच गोष्ट आता आपण इथं घेऊया. हे दिलंय ह्यानं बघा, हे वेगवेगळी जी चित्र दिलंय, डोळा, हृदय, जठर किंवा इकडं काय आहेत बघा, मेंदू वगैरे, हे खरंच दिलंय का, ह्याचं खरं आहे का, बघूया आपण थोडक्यात, लगेच तुमच्या लक्षात येईल. आताच मी म्हणल्याप्रमाणे बघा, तुम्हाला भूक कधी लागते हो, फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा झाल्यानंतर. किंवा कडाडून भूक कधी लागेल, जास्त शारीरिक काम झाल्यावर. शारीरिक काम जर जास्त झालेलं असेल तर अगदी कडाडून भूक लागते, किंवा त्याच्यापेक्षा कमी जरी झालेलं असेल तरी भूक लागते. म्हणजे थोडक्यात उदाहरण आपण तिथं काय सांगू शकतो की फिजिकल ऍक्टिव्हिटी जर लेस असतील तर भूक सुद्धा व्यवस्थित लागत नाही. किंवा आणखीन एक त्याच्यामध्ये सांगू शकतो की खाल्लेल्या अन्नाचं पचन सुद्धा व्यवस्थित होत नाही. बघा, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक भूक लागणं आणि दुसरी गोष्ट खाल्लेल्या अन्नाचं पचन होणं. म्हणजेच काय, खाल्लेल्या अन्नाचं पचन झालं तरच दुसरी भूक लागेल की, हम्म. बरोबर आहे. म्हणजे बरोबर. एकमेकावरती अवलंबून गोष्टी, एकमेकावरती अवलंबून असल्यासारख्या आहेत. आणि या दोन्ही गोष्टी, भूक लागणे किंवा खाल्लेल्या अन्नाचं पचन होणे, या दोन्ही गोष्टीसाठी जबाबदार कोण आहे, तर फिजिकल ऍक्टिव्हिटीज या दोन्ही गोष्टीसाठी जबाबदार आहेत. आणि त्याच दोन गोष्टी या कर्मचाऱ्यामध्ये अभाव दाखवणाऱ्या आहेत. त्याच्यामुळं बघा थोडक्यातच, मग न जर पचन झालेलं असेल, अन्नाचं पचन व्यवस्थित झालेलं नसेल, तर मग कशी लक्षणं दिसतात, आळस आल्यासारखा होतो, आळसावतो, पोट जड वाटतं, की सहजच काय काय जण म्हणतात बघा, सकाळी जेवण केलं पण अजूनही भूक लागली नाही, डब्बा बसल्यासारखं बसले पोटाला, असं सहजच आपण बोलून जातो, म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचं पचन झालेलं नाही. मग काय म्हणतो की पोट जड वाटते, जरा फिरून येतो, असं सहजच आपण म्हणतो. म्हणजे पचनासाठी इथं फिजिकल ऍक्टिव्हिटी गरजेचे हे आपल्याला इथं दिसून येतं. मग या पचनासंबंधित विकार या कर्मचाऱ्यांना दिसून येतात. अपचन, बद्धकोष्ठता, म्हणजे पचनाच्या संबंधितच मलावरोध, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिथं त्या ठिकाणी त्यांना दिसून येऊ शकतात. त्यासोबत आणखीन काही गोष्टी बघूया, पुढे दाखवलेल्या आहेत. मायग्रेन किंवा हेडेक, तर हे कर्मचाऱ्यांना असेल का हो, हे तर हम्म. खरं तर फर्स्ट द्यायला पाहिजे, फर्स्ट द्यायला पाहिजे होतं असं म्हणायला पाहिजे तुम्ही, बरोबर आहे का, एक बरोबर. नंबरला द्यायला पाहिजे होतं, हे एक नंबरला द्यायला पाहिजे होतं. आणि याच्यात आता जास्तीत जास्त संबंध कशाचा येईल, फिजिकल ऍक्टिव्हिटीचा येईल का स्ट्रेसचा येईल, स्ट्रेस. का तिथल्या वातावरणाचा येईल, बरोबर आहे. वातावरण आणि स्ट्रेस, स्ट्रेस दोन्ही पण. हा, वातावरण आणि म्हणजेच तिथले पॉलिटिक्स असतो,
की काही लोक इकडच्या ह्या अधिकाऱ्याच्या बाजूने असतात, काही लोक त्या अधिकाऱ्याच्या बाजूने असतात. त्या अधिकाऱ्यानं काहीतरी सांगितलं की इकडचा गट ऐकत नाही आणि इकडल्या अधिकाऱ्यानं काय सांगितलं की तिकडचा गट ऐकत नाही. असं एकापेक्षा दोन वेगळंच कारणं असू शकतात. हा हा हा. म्हणजे अशी वेगवेगळी कारणं. स्ट्रेस हे मुख्य कारण आहे किंवा ओव्हर काम, अतिरिक्त कामाचा ताण, अशा वेगवेगळ्या ताणाचे जे प्रकार आपण बरेच बघितलेत. त्याच्यामधला कुठलाही किंवा सर्वच ताण ह्या मेंदूवरती परिणाम करणारे आहेत. म्हणजेच थोडक्यात डोक्यावरती परिणाम करणारे आहेत म्हणले की लक्षात येतं पटकन. आणि सहजच डोकेदुखीचा त्रास सुद्धा अशा लोकांना होत असतो. किंवा आणखीन पुढे एक चित्र दाखवलेलं आहे, क्रॉनिक बॅक पेन. आता जसं मी इकडं काही गोष्टी सांगितल्या होत्या की हृदयासाठी आवश्यक काय आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी, बरोबर आहे. किंवा खाली जठरासाठी त्याच्या कार्यासाठी काय आवश्यक आहे, फिजिकल फिजिकल ऍक्टिव्हिटी, बरोबर आहे. मग तसंच आता हा जो मणका सुद्धा दाखवलेला आहे, याच्यासाठी सुद्धा फिजिकल ऍक्टिव्हिटीज महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे का? म्हणजे कसं, थोडक्यात मी सांगतो बघा. आता उदाहरण कसं देता येईल बघा. एखादा पाईप आहे किंवा तो जर सारखंच समजा आपण इकडं इकडं वापरत असेल असं, आणि आणखीन एक पाईप आहे दुसरा, तो असाच आहे, तर आपण कधीच वापरत नाही इकडे इकडं, तो असाच आहे. मग समजा वर्ष झालं, 1 वर्ष झालं किंवा 2 वर्ष झाले, एक पाईप असाच आहे, त्याला त्याची थोडी सुद्धा हालचाल नाही, जशाच त्याचा स्ट्रेट आहे. आणि दुसरा आहे, त्याचं वर्ष झालं 2 वर्ष झालं तरी तो हलवतोय आपण, किंवा इकडं वागतोय, पुढे वागतोय, मागे वागतोय, असं त्याची हालचाल आहे. मग 2 वर्षाच्या नंतर आपण दोन्ही पाईप घेतले हातात आणि असं वाकवण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल, दोन्हीवर परिणाम काय होतील? एक ऑलरेडी थोडा वापरलं बेंड झालेला असेल वापरलेला, आणि जो स्ट्रेट ठेवलाय तो करत जसंच तसा राहील. वापरलेला बेंड कसा होईल? हा, त्याच्यात त्याच्यात मुवमेंट झाली, हालचाली झाल्या त्याच्यात. वापरलेला जो आहे, आता त्याच्यात अगोदर हालचाली झाल्या, तो नॉर्मल. न वापरलेला अगोदर घेऊया. ज्यावेळेस आपण 2 वर्षांनी तसं ठेवलेलं आहे, जर त्याला वापरायला गेला तर मधून तडा जाईल, तो हा. मोडेल, तो तुटेल. पण जो सतत हालचालीमध्ये आहे तो तुटणार नाही, कारण तो लवचिक आहे. कशामुळे लवचिक आहे? त्याचे मुवमेंट हालचालीमुळे, हा, वापरामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटीज, फिजिकल हालचालीमुळे तो कसा आहे, लवचिक आहे. आणि दुसरा आहे, तो हालचाली नसल्यामुळं कठोर आहे, ताठर आहे. बरोबर आहे. आता परत इकडे येऊया आपण. फिजिकल ऍक्टिव्हिटी आहेत, पण आता तुम्ही आताच म्हणलात की बेंड होईल म्हणलात, परंतु तुम्ही सांगताना अतिरिक्त कसं सांगितलं होतं? इकडं इकडं, माग, चारी पुढं, बाजून. चारी बाजू मी कव्हर केल्या होत्या. तर जर हम्म. समजा हो, फक्त पुढेच हे होत असेल, पुढेच, तर तो मात्र नक्कीच बेंड होणार आहे. बरोबर आहे. तो मात्र हो नक्कीच हो, बेंड होणार आहे. म्हणजे हे उदाहरण कोणासाठी आहे? परत त्याच कर्मचाऱ्यांसाठी आहे. त्याच कर्मचाऱ्यासाठी. म्हणजे कॉम्प्युटरवर रात्रंदिवस हे असं बसतात. बरोबर आहे. म्हणजे हा मणका काय झालेला आहे, पुढे झुकलेला पुढे आहे आणि पुढे बेंड झालेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं सुद्धा मग मणक्याच्या गाद्या दबणं, नर्व दबणं, या अशा वेगवेगळ्या गोष्टी. आणि आणखीन एक त्याच्यामध्ये गोष्ट येते. आता काही कर्मचारी पुढे कॉम्प्युटरवर लक्ष असतं पण बाक असतो, आणि काही कर्मचाऱ्याला कसं काम असतं, लिखाणाचं काम असतं, खाली वाकून, मान लिखाणाचं. वाकून. मग ह्याच्यात कुठं आलं, शारीरिक कोणता भाग आला शरीराचा? मानेचा आला. मान. एकूण मणके 33, वर किती आहेत याच्यामध्ये? 7, मानेमधले 7, त्याच्यानंतर 7, 12,
5, 5, 4 असं काहीतरी त्याचं विभाजन आहे, परंतु मानेतले 7 आहे. मग आता जो कर्मचारी सारखं लिखाणाचं काम करतोय, सारखं त्याला रजिस्टर भरावं लागते, सारखं तो हे करतोय, त्याला कुठल्या मणक्याशी संबंधित त्रास होईल? या 7 मानेच्या मणक्याशी संबंधित होईल. किंवा जो टॅब वरती काम करतोय, टॅब भरतोय, त्याच्यावरती काम करतोय, त्याच्यासाठी सुद्धा ते आहे. किंवा एक कर्मचारी असा आहे की तो शिलाई मशीनवर काय करतोय? कपडे शिवतोय. आता मोठे मोठे कापड उद्योग आहेत, आपण पाहिलं बघा, लघु उद्योग, लहान उद्योग, मोठे उद्योग, त्याच्यामध्ये शिलाई मशीनवर काम करणारे कर्मचारी बघितले भरपूर आपण, बरोबर काय? कंपनीज बघितली तशी, कपडे तयार करणारी लोक एकत्र येऊन सगळेजण शिवण्याचं काम करतायत. म्हणजे अशा कर्मचाऱ्यांना कशाचा त्रास होईल? मानेचा मान त्रास आणि होईल. पाठीचं. मानेचा पण होईल आणि पाठीचा पण होईल, पण जास्तीत जास्त मानेचा होईल, कारण सारखं हे मानेचं जास्त खाली वाकून बघतात. आणि हा प्रकार सुद्धा इतरांना पण होतो. आता याच्यामध्ये कर्मचारी असं म्हणू शकतो, मनोरंजन करणारी लोक, मी, आम्ही, तुम्ही, म्हणजे मोबाईलवर हे असं सारखं आपलं चालू असतं, बरोबर आहे? किंवा जर याची पोझिशन बदलायची म्हणली तर आपण काय करतो? बसून बसून मोबाईल बघून कंटाळा आला तर काय करतो? झोपून बघतो. झोपतो. पण परत डोक्याखाली त्याच्यात उशी. परत त्याच्यात आणखीन एक चूक काय करतो? एका उशीवर आपलं भागत नाही, त्याच्यावर आणखीन एक उशी दोन. ठेवतो आणि म्हणजे मणक्याला होणारा आघात होणारच आहे. झोपून बघितलं तरी होणार आहे आणि बसून बघितलं बसून तरी बघितलंय. आणि भविष्यात लहान मुलांमध्ये सुद्धा मणक्याचे आजार आता दिसून येत आहेत. आताच दिसून येत आहे, पुढे पण दिसून येणार आहे, आणि पुढे याचं काय होणार आहे? प्रमाण वाढणार आहे. बरोबर आहे का? वाढेल का? मनकेपेक्षा येड्याचे जास्त वाढेल वाढणार ना. आहे आता. डोक्यावर परिणाम होणार आहे का? करमतच नाही, एक मिनिट सुद्धा करमत नाही मोबाईल शिवाय. हो. बरोबर. अगोदर एक तास, एक तासभर नेट गेलेला असेल ना, तर कमीत कमी 40 ते 50 वेळा ते मोबाईल उचलून खाली ठेवणार. म्हणजे एका म्हणजे मिनिटाला एकदा बघताय. ही गोष्ट आपल्यासाठी सुद्धा लागू पडते बरं का, आपण पण हो, त्याच्यामध्येच सर्वांना आहोत, ते लागू. सर्वजणच आहोत. आणि विशेष म्हणजे काय बघा, याचा परिणाम शरीरावर, डोक्यावरती पण होतोय, मणक्यावरती पण शरीरावर. होतोय, आणि डोळ्यावरती पण होतोय. आणि हे काय आहे? हे सुद्धा एक व्यसनच आहे, बरोबर आहे? आपण हो. काय म्हणतो? पिणाऱ्या माणसानं ते सोडावं म्हणतो आपण. कोण म्हणतं? न पिणारे म्हणतात, हम्म. बरोबर आहे? पण हो. त्या पिणाऱ्या माणसाला ते आवडत असतं बहुतेक, बरं का, बहुतेक आवडत असेल म्हणून तो घेत असतो, आणि ते सुटत नाही. मग आपण काय सोडून दाखवावं? आपण पण मोबाईल सोडून दाखवावा. खरंय, बरोबर आहे. आणि नाहीतर असंच आपल्यात आणि राहिलं. त्याच्यात काय फरक आहे? हा, तो कशाचा व्यसनी आहे? तो पिण्याचा व्यसनी आहे. आपण कशाचे आपण व्यसनी मोबाईल, आहोत? मोबाईलचे मोबाईलचे. व्यसनी आहोत, बरोबर आहे? आपल्याला सुद्धा एक दिवस मोबाईल सुटतो का? बघा, सुटत नाही. एक तास काल सुटत नाही. काल एक तास सुटत नाही, एक काल एक दिवस. बातमी पाहिली मी टीव्हीवर, राजस्थान मधली. नाही, नाही, राजस्थान मधली एक जणांची बातमी पाहिली एका कुटुंबामध्ये. आवाज आवाज येत नाही. म्हणून मृत्यू झाला. राजस्थान मधली कालचीच बातमी. कशामुळं? पुन्हा सांगा, अगोदर तुमचा सर आवाज तुम्ही आला ऐकलं. नव्हता. नाही, आवाज येईल नव्हता त्यांचा. मृत्यूचं कारण सांगा, तुमचा आवाज आला नाही कोणाला. माझा आवाज येत नाही. परत आता एकदा बोला, सांगा, आता आला. परत येते एकदा. का? परत एकदा सांगा. असं आहे का? नाही, या हम्म. एका किरण आहे, त्याच्यामुळं आईला एवढं बेदम मारलं की त्या आईचा त्यात मृत्यू झाला. इतकी अच्छा, गंभीर हा. परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे वायफाय ह्या वायफाय बंद घरघरच्या केलं होतं म्हणून. समस्या व्हायला लागल्यात. वायफाय बंद केलं हम्म. होतं म्हणून मुलाने आईला मारलं. बघा, हा, म्हणजे म्हणजे वायफायचा रिचार्ज केलं नाही. हा, तेच ना. म्हणजे म्हणजे काय, थोडक्यात काय म्हणता येईल? तर त्या व्यसनाच्या आहारी गेलाय तो, अरे, बरोबर आहे? आणि विशेष म्हणजे वडिलांच्या समोर मारलं. वडील नको म्हणत असताना, धरीत असताना.
ठीक आहे, बघूया आणखीन पुढे जाऊया. चालेल. कुठपर्यंत आलोय आपण? मणक्यापर्यंत आलोय बघा. म्हणजे पाठदुख. वेगवेगळ्या, आता इथं इथं बघा, फक्त IT क्षेत्रातलेच कर्मचारी येणार नाहीत, तर इथं वजन उचलणारे कर्मचारी सुद्धा इथे येणार आहे. बरोबर आहे का? मणक्यावर कशाचा कशाचा परिणाम होतो? एकतर एकाच पोज मध्ये बसून राहिल्यामुळं त्याच्यावरती परिणाम होत असतो. एकाच पोज मध्ये आपण सारखं बसून राहतोय, त्याच्यामुळे पण परिणाम होतो. किंवा आणखीन एक दुसरी गोष्ट, एकाच पोज मध्ये आपण पुढे किंवा मागे किंवा बाजूला त्याच त्याच ऍक्टिव्हिटी आपण रिपीट करतोय, त्याच्यामुळे पण त्याच्यावर परिणाम होतो. आणि आणखीन एक कोण्या गोष्टीमुळे परिणाम होतो त्याच्यावर, तर वजन उचलणे किंवा वजेवाहू कर्मचारी. याच्यामध्ये कोणाला उदाहरण काय सांगता येईल, कोणाचं सांगता येईल? हमाल वगैरे. हा, आम्हाला आता जसं की साखर कारखान्यामध्ये म्हणलो आपण, पोतं उचलून ठेवणारे कर्मचारी किती पोते उचलतात? 200, 300, 400, 500 असे कितीतरी पोतं त्यांनी एक एक दिवसाला उचलतात. इकडून तिकडे लावतात, तिकडून इकडे लावतात, थप्पी वर चढवतात, खाली करतात, अशा गोष्टी. किंवा सिमेंट कारखान्यामध्ये पण असेल, किंवा आणखीन दुसऱ्या कंपन्यामध्ये सुद्धा असं असतं, किंवा भरलेले बॉक्स असतील. थोडक्यात इथं आपण काय सांगू शकतो की वजन उचलणं असे कर्मचारी या ठिकाणी येतात. हे 2-3 गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या. मग याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी योग अत्यावश्यक आहे, जेणेकरून मणक्याची जी लवचिकता आहे किंवा मणक्यांमध्ये झालेलं जे कॉम्प्रेशन आहे ते कमी करण्यासाठी किंवा मणक्याची लवचिकता वाढवण्यासाठी योग तिथं आवश्यक आहे. सोबत पुढे आणखीन एक चित्र दाखवलेलं आहे, त्याला म्हणले युरिनरी इन्फेक्शन. हे बरोबर असेल का हो? आता सगळे चित्र तर बरोबर आहेत असं आपण म्हणलं, याच्यावरती काय परिणाम होत असेल, का होत असेल? डोळ्यावर स्क्रीन होतो म्हणलो, किंवा हर्ट असेल, किंवा जठर असेल, किंवा मणका असेल, यांच्यावरती फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असल्यामुळे होतो असं म्हणलं. मेंदू आहे याच्यावरती स्ट्रेसमुळे होतं असं म्हटलं. मग ह्याच्यावरती का होत असेल? काय हे चुकीचं दिलंय कामाच्या चित्र? नाही नाही द्यायला नको होतं काम का चित्र त्यानं? कामाच्या व्यापामध्ये हा, तो काय बरोबर आहे, बरोबर आहे, सांगा. ते वेग वेग रोखून धरणे धरला जातो, अनावधानाने ते वेग रोखून धरला जातो, म्हणून त्याचे परिणाम. बरोबर आहे, बरोबर. अगदी छान आहे. बघा, साधा दुकानदार असेल तर, दुकानदार असेल काम ह्याच्यामधला दुकानातला, भरपूर गर्दी पडलेली आहे दुकानात, किंवा एखादा वडापाववाला आहे, हा सुद्धा कर्मचारीच आहे, कामगारच आहे हा सुद्धा. भरपूर गर्दी पडली आहे दुकानापुढं, वडापाव खायला आलेले आहेत लोक भरपूर. किंवा आपण आपल्या कामामध्ये आहोत आणि अति महत्वाचं काम आपण हातावरती घेतलेलं आहे, चालू आहे काम, याच्यामध्ये आपण एक गोष्ट विसरून जातो आणि ती गोष्ट करणं आपल्याला गरजेची असते. बरोबर आहे, वेळेवर करणं गरजेचे असते. आणि वेळेवर न केल्यामुळं, आपण रोखून धरल्यामुळं, तो वेग जो आहे तो रोखून धरल्यामुळं त्याचा सहजच परिणाम आपल्या किडनीवरती होऊ शकतो, आपल्या युरिनरी ब्लॅडर वरती होऊ शकतो. अशा गोष्टी तिथं त्या ठिकाणी सांगता येतात. किंवा आणखीन काय सांगता येईल त्याच्यामध्ये? शारीरिक ऍक्टिव्हिटी म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे पण तो मग व्यवस्थित होणार नाही त्याचं आता कार्य. बघा, एक लक्षात ठेवा, शरीरातल्या प्रत्येक भागासाठी फिजिकल ऍक्टिव्हिटी गरजेची आहे, प्रत्येक भागासाठी.
मग तुम्ही तो कोणत्याही भागासाठी त्या ठिकाणी फिजिकल ऍक्टिव्हिटी सांगू शकतो. आता हे मुख्य 6 चित्र झाल्याच्या नंतर थोडस इकडे बघूया आपण बाजूला. काय काय म्हणले बघा. बॅक पेन म्हटलंय, शोल्डर पेन म्हटलंय. शोल्डर पेन का होत असेल हो? कोण्या कर्मचाऱ्याला होत असेल सांगा बरं. कोण्या कर्मचाऱ्याला होईल शोल्डर पेन? कंटिन्यू टायपिंगचे वगैरे कॉम्प्युटरवर त्यावर काम करणारे कर्मचारी होते ना. बर, आणखीन एखादं सांगा बरं. वजन उचलणाऱ्या कर्मचाऱ्याला हमाला वगैरे होऊ शकते. बर, आणखीन फिजिकल ऍक्टिव्हिटी नसलेल्या ते तर कोणत्याही येतच व्यक्तीला होऊ ठीक. शकतं. ते कॉमन ते झालं, तर कोणत्याही सगळं. व्यक्तीला होऊ शकतं. पण आता समजा सहजच काही लोक याचं काम करतात बा, लाईट फिटिंग काम करतात. लाईट फिटिंग हम्म. बरोबर आहे. हात कसा असतो? असं वर. वरती. किंवा त्याच्यातच आणखीन एक सांगतो की हे असं काय बरोबर. आलं. किंवा आता हे फक्त लाईट फिटिंग मध्येच येत नाही. काही घट्ट आता समजा सहजच लोह पोलाद उद्योगामध्ये पण आपण त्याला सांगू शकतो की हो. जोरात हातोडी मारावी लागतात, जोरात. किंवा असं आपण सांगू शकतो की शोल्डर वरती ताण येण्यासारखं जे काम असतं, म्हणजे एखाद्या शरीराचा भाग कधी दुखतो तर त्याच्यावरती कामाचा ताण येईल अशा प्रकारे. प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे वापर झाल्यास. हा 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 असं त्या ठिकाणी आपण ते सांगू शकतो. मग सहजच शोल्डर वरती परिणाम करणारे सुद्धा बऱ्याच कंपन्यांमध्ये बरेच घटक त्या ठिकाणी असू मशीन शकतात. ऑपरेट करताना सुद्धा. हो. मशीन ऑपरेट करणं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा त्या ठिकाणी. ड्रायव्हिंग मध्ये. ड्रायव्हिंगचं काम असेल ते सुद्धा आपण तिथं सांगू शकतो. ठीक आहे, प्रिंटिंग आणखीन बघूया प्रेसच्या पुढे. कामात. किंवा ओढून काढणे. हा. एखादी वस्तू ओढायची आहे किंवा एखादी वस्तू ओढायची किंवा ढकलायची वस्तू आहे. ढकलायचं असं ते गाडी वगैरे ढकलत नेतात किंवा हा. वज्जाच्या वस्तू ढकलत नेतात किंवा काही गोष्टी ओढून काढायच्या ओढतात. असतात. अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हे त्रास होऊ शकतात. कोणते कोणते जॉईंट तिथे येतात? शोल्डर जॉईंट असेल शोल्डर, किंवा एल्बो कोपरात, असेल, एल्बो, हा मनगटाचा मनगटाचा. जॉईंट असेल किंवा हाताच्या बोटांचे जॉईंट असतील, तर ह्या भागावर परिणाम करणारे त्या ठिकाणी त्रास त्या कर्मचाऱ्यांना तिथं होऊ शकतात. होऊ शकतात. त्याच्या पुढे बघूया थोडस. बॅक पेन, शोल्डर पेन, हेडेक तर हे बघितलेच आपण. नेक पेन पण बघितलंय, का होतो नेक पेन. आणि ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. याच्यात सुद्धा 3 प्रकार असतात बरं का. 3 प्रकार असतात. ओबेसिटी कशाला म्हणतात? तर अतिरिक्त वजन आहे. बघा, वजन वाढणं, वजन वाढलेल्यापेक्षा वाढणं आणि वाढलेल्याहून वाढणं. 3 गोष्टी. आणि ओबेसिटी म्हणजे कशात येते? हे अतिरिक्त वजनामध्ये येते. भरपूर असं वजन वाढलेलं, अशा प्रकारामध्ये ओबेसिटी येते. हा त्रास सुद्धा कर्मचाऱ्यांना होऊ शकतो. कशामुळे होऊ शकतो? एक लेस ऍक्टिव्हिटी आणि एक स्ट्रेसमुळे सुद्धा ओबेसिटी होऊ शकते. त्याच्यानंतर आणखीन एक पुढे दाखवले नेक पेनच आहे याच्यामध्ये. आणि दाखवले तर हातांच्या बोटांवरती सुद्धा याचा त्रास होतो. कार्पल ट्युनल असं काहीतरी आहे तो सिंड्रोम. त्याच्यामुळे हातांची बोटं दुखणं किंवा हातामध्ये बधिरता येणं किंवा हाताच्या बोटामध्ये मुंग्या येणं असे प्रकार सुद्धा तिथे होऊ शकतात. आणि नेक पेन म्हणजे मानेमध्ये होऊ शकतात. आता त्याच्यानंतर हे सगळं दाखवलंय आणि खाली काय दाखवलेलं आहे? स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग एक्झरसाइज. एक्सरसाइजेस असं दाखवलंय. उपाय. मग हे वेगवेगळे आता याच्यात आपण काय करू शकतो? आता ते कसे प्रकार आहेत? योगातलेच प्रकार आहेत ते.
बरोबर काय? हे असं हो करणं, हे असं करणं, हे काय नेक्स्ट आहे? ती योगाचाच एक भाग आहे, म्हणजे सूक्ष्म व्यायामातला भाग आहे. सूक्ष्म व्यायाम. सूक्ष्म व्यायाम. आपण योगाची सुद्धा विभागणी करतो. कशी कशी? सूक्ष्म व्यायाम, स्थूल व्यायाम, आसन, प्राणायाम. नियम वेगळे झाले. ते पण त्याच्यात येणारच आहेत, आपल्याला पुढे बघायचे आहे कुठे येतील ते. आणि असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी सांगू शकतो आपण. थोडं पुढं बघूया. तर बसण्याचा जो एक प्रकार आहे त्याच्यात थोडं सांगतो आपण मी, आणि नंतर बाकीचा भाग पुढे बघूया. तर करेक्ट पोज कोणती आहे? 90 अँगल. कोणती आहे? हं? 90 अँगल मध्ये यायला पाहिजे आपला मेरुदंड जमिनीशी किंवा खुर्चीवर बसल्यावर. 90 डिग्री अँगलशी आला पाहिजे. आता याच्यामध्ये वरचे 2 ज्या पोज आहेत त्या चुकीच्या आहेत असं दाखवलेलं आहे. बरोबर आहे का? हो हो परंतु माझं एक म्हणणं आहे, असं बघा, तुम्हाला पटतं का बघा. आता आपण ज्यावेळेस मणक्याचं आरोग्य पाहत होतो त्यावेळी आपण काय म्हटलो? पुढे झोकून बसल्यामुळे. हा, पुढे झोकून बसल्यामुळे तर ते होणार आहेच. आता तिथं कसं बसल्यामुळं असं म्हणायचं नाही, पुढे झुकून बसल्यामुळं, किंवा आता याच्यात दोन प्रकार बघितले. कसं? एक जण काय करतोय असं करून बसतोय, आणि एक जण काय करतोय असं बसतोय. बरोबर आहे? हम्म. हे दोन्ही प्रकार चुकीचे आहे. आणि एक जण काय करतोय, स्ट्रेट बसतोय. तर तिथं कारण मी कसं सांगितलं होतं बघा, एका पोज मध्ये जास्त वेळ बसणे. हा माझ्या तर मतानुसार असं वाटतं की तिन्ही प्रकार चुकीचे आहेत असं वाटतं. हे एका पोज मध्ये जास्त वेळ बसायचं नाही, ते बसायला नाही पाहिजे. हानिकारक आहे. मणक्यासाठी ते हानिकारक आहे. म्हणजे कधी थोडस पुढे झुकून बसलं पाहिजे, कधी स्ट्रेट बसलं पाहिजे, कधी थोडस माग झुकून बसलं पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे मणक्याला एका पोझिशन मध्ये ठेवायचं नाही त्याला कधीच. त्याला सारखं हलवत राहायचं, सारखं त्याची हालचाल चालू ठेवायची, जेणेकरून तो एका पोझिशन मध्ये जेवढं राहील तेवढं तो कडक होत जातो, त्याचं हम्म. आरोग्य बिघडत जातं. तो जितका हालचाल करत राहील तितका तो निरोगी राहतो, असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. बाकीचा जो भाग आहे तो बघूया आपण उद्याच्या तासामध्ये. मग मला एक सांगा, आता आपण हे कशाच्या संबंधित बघितलं? की कर्मचाऱ्यांच्या संबंधित बघितलं. मग त्यांना एवढे त्रास होऊ शकतात, मग कर्मचाऱ्यांसाठी योग आवश्यक आहे का नाही, सांगा बरं आता. आहे ना, अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे. जसं आपण म्हणलं होतं की गेल्या वर्षी पाहिलं होतं, विद्यार्थ्यांसाठी योग आवश्यक होता का नव्हता? होता. खेळाडूंसाठी योग आवश्यक होता का नव्हता? होता. होता. तसंच आता आपण पाहिलं पहिल्यांदाच की कर्मचाऱ्यांसाठी योग, इंडस्ट्रीमध्ये योग. अरे, काम करायचं का योग करायचं? दोन्ही पण करायचं. बरोबर आहे. म्हणजे आता हे सगळी जी कारणं आहेत किंवा कर्मचाऱ्यांच्या शरीरावरती जे होणारे परिणाम आहेत, त्याला एकंदरीत पाहिल्यानंतर लक्षात येतं की बाबा यांच्यासाठी सुद्धा योग आवश्यक आहे. आवश्यक आहे. ठीक आहे, थांबूया मग आपण बाकीचा भाग उद्या बघूया.